ओढा किती सांगू याच्या ओढा किती सांगू महिपत्र सिंहाटे बाई तुझा लाडका काना तुलाच गोड बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे तुलाच गोड वाटे म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमल गंगा एकदा सागराला मिळाली की त्या गंगेचा प्रवाह पूर्ण झाला तिला परत थांबणं नाही तिचा प्रवास नाही थांबली ती आता पूर्ण झाली पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदची शाळा असायची आताही आहे आपल्या गावाला आहे की रायवाडीला कितवी पर्यंत 7वी पर्यंत आहे 10वी पर्यंत जवळ आपल्या गावाला शाळा आहे काही मुली कीर्तनाला बसलेल्या आहेत काही आपण शाळेतून जाऊन आलोत काही जातात काही जाणार अशा सगळ्या प्रभागाची मुलं आहेत तिथे आपण शाळेमध्ये गेलो होतो थोडीशी कल्पना करा 50 मुलांचा वर्ग भरलेला 25 मुली या बाजूने इकडे बघा 25 मुलं या बाजूने गुरुजी वर्गामध्ये आले पांढरा खडू हातामध्ये घेतला आणि काळ्या बोर्डावरती वाक्य लिहिलं गोदावरी काय वाक्य लिहिलं गोदावरी आणि वर्गातल्या 50 पोरांना विचारलं पोरांनो आपला आजचा विषय गोदावरी सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला पोरं 50 होती कोणी गणितात हुशार कोणी इंग्लिशमध्ये हुशार कोणी विज्ञानात हुशार कोणी बोलायला हुशार कोणी शुद्ध लेखनात हुशार कोणी अभ्यासात हुशार पण हा प्रश्न आध्यात्मिक होता त्यामुळे एकाला याचं उत्तर देता येईल पण सगळ्यात मागच्या बेंचवर बालू नावाचा पोरगा तुम्ही नाही बालू नावाचा पोरगा आपल्या रायवाडीचा बसलेला होता ते मागच्या बेंचवर बसलं होतं गणितात नापास इंग्लिशमध्ये नापास त्याला शुद्ध लेखन येत नव्हतं बोलता येत नव्हतं ते गावात सप्ताह सुरू झालं की आमच्या बाळासाहेबांचे चाले ऐकायचे संभाजी महाराजांची ठाईची चाल ऐकायचं आदित्य महाराजांचा तिरकट तख्ता ऐकायचं दहीफळे महाराजांचा धातून धाडा ऐकायचं विष्णू महाराजांच्या चाली ऐकायचं इकडे कैलास महाराजांची प्रमाण ऐकायचं गावातल्या कीर्तनाची कीर्तन ऐकायचं त्यामुळे त्याला आजचं उत्तर माहिती होतं त्यानं हात वर केला गुरुजी मी सांगू गुरुजीला आनंद झाला व कधीच उत्तर न देणारा बाळा आज कसं काय उत्तर द्यायला लागला सांग म्हटले बाळाला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळा बेंच गुरुजीने थाटात विचारलं बाळू गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला बाळू म्हटला गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला शाबास बाळू क्या बात आहे बाळू वा रे वा बाळू शाबास सांग म्हटले गंगा पुढे कुठे गेली गुरुजी साथ आला होता गुरुजी पक्क करून घेणार पुढे कुठे गेली बाळा रायवाडीचा होता तो कमी नव्हता तो म्हटला गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वतावर निघाली तशी ती गंगा कुशावर्त नावाच्या कुंडात आली शाबास बाळू पुढं पुढं म्हटले नांदूर मधमेश्वर पुढं कोपरगाव पुढं पैठणचा नाथसागर पुढं बीड जिल्हा पुढं परभणी जिल्हा पुढं नांदेड जिल्हा पुढं बासर बाळूच्या लक्षात आलं गावं काही संपायचे नाही धरणं काही आटकायचे नाही कुंड काही संपायचे नाही गुरुजीचं उत्तर काही संपायचं नाही बाळानं शेवटचं उत्तर दिलं गुरुजीला बाळू म्हटला गुरुजी या कुंडात त्या कुंडात गेली राहू द्या या धरणातून त्या धरणापर्यंत गेली राहू द्या या गावाहून त्या गावाला गेली हे पण राहू द्या जशी गंगा निघाली सरस्वती मातेच्या बासरचं दर्शन घेत घेत एकदाची आंध्र प्रदेशात जाऊन समुद्राला जाऊन उत्तरच ठेवलं जशी निघाली गुरुजी तशी गंगा समुद्राला जाऊन मिळाली गुरुजी जरा पुढच्याच घरातला गुरुजी म्हटलं बाळा गंगा समुद्रात गेली पुढे कुठे गेली आता कशा पुढे कुठे गेली म्हटल्यावर बाळा रायवाडीचा म्हटलं तुमच्या डोंबल्यात गेली काय बोलणं गुरुजी एकदा गंगा सागराला मिळाली की गंगेचा प्रवाह जसा पूर्ण आहे ऐका रायवाडीकर तसं काल्याचं कीर्तन झालं सप्ताह पूर्ण झाला काल्याचं कीर्तन पूर्णतेचं आहे त्याच्यासाठी आपण माऊलीची 2 उदाहरणं पाहिली लक्षात ठेवा काल्याचं कीर्तन पूर्णतेचं म्हणून ते शेवटी करावं दुसरा प्रश्न आहे दुपारी का 1 ते 3 का 2 ते 4 का संध्याकाळपर्यंत का करता येतं त्याचं कारण भगवान कृष्णाने जो काला दुपारी दिला जो काला दिला यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये कुंजवनामध्ये जो काला केला भगवंतानं तो यमुनेच्या तीरावर जो पेंड्या वाकड्या बोलण्या सुदाम्यांना दिला तो दुपारी दिला रात्री नाही म्हणून रात्री करता येत नाही करतात ते आमच्यासारखे येडे असतात बरं का मूर्ख असतात काला हा संध्याकाळीच आहे हा दुपारीच आहे का ते भगवंतानं दुपारी केलेला आहे यमुनेच्या काठावरचा जो काला आहे अभंग सांगतात
त्याला दुपारची वेळ आहे म्हणून आपल्याकडे दुपारी काला करतात. 10 ते 12, 11 ते 1, 12 ते 2, 1 ते 3 अशा कालखंडात तो काला दुपारी करतात. चला दुपारी केला म्हणून त्याची प्रतिकात्मक बुद्धी. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता काल्याचं कीर्तन शेवटी का करायचं कळालं, दुपारी का करायचं ते पण कळालं. पण काल्याच्या कीर्तनात राम नाही, पांडुरंग नाही, सूरदास महाराज नाही, ज्ञानोबाराय नाही, संत नाही, शूर नाही, वीर नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे गाई नपेला चरित्र पवाडे. आजच्या दिवशी कृष्णाच्याच कथा सांगायची. रामायणकार महाराज जरी आला तरी त्याला कृष्णच सांगायचं. त्याचं कारण का? कारण असं आहे, ऐका, पूर्णतेचं कीर्तन काल आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण. बाकीचे देव आहेत, अंश आहेत, अंशांश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहे, पण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्येवही एक कार्यार्था गत्यम कोटी कार्यम चकारहा. बाई तुझा लाडका प्रसिद्ध गवलन आहे बघ. बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. याच्या थोडा किती सांगू ग, याच्या थोडा किती सांगू ग, महिपत्र सिंहाटे. बाई समुद्राची शाही केली बघ यशोदे, समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि कृष्णाचं चरित्र लिहायला सरस्वती माता बसवली. तरी सुद्धा तुझ्या पोराचं वर्णन होणार. असद्गिरी समस्या पंचदम सिंधू पात्रे सुरतुरवरु शाखा लेखन पत्र मृवी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदत्वपि गुणानां ईश पारम न याति. त्याचं वर्णन होत नाही, अवर्णनीय आहे. मग असा का असा कृष्ण आहे म्हणून त्याचं म्हणजे सोपं सांगू, परिपूर्णतम काल्याचं कीर्तन आणि परिपूर्णतम कृष्णाचं चरित्र. किती सांगणे बघा. काल्याचं कीर्तन शेवटी करायचं ते परिपूर्णतेचं, त्याला परिपूर्णतम देवाचं चरित्र काय म्हणून सांगड घातली. आजच्या दिवशी बाकीचे अवतार सांगता येत नाही, कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. महाराज ते पण कळलं. तुम्हीच आता सांगितलं समुद्राची शाही, पर्वताची लेखणी, पृथ्वीचा कागद, सरस्वती माता लिहायला बसवली, तरी त्याचं वर्णन होत नाही. नेमकं देवाचं चरित्र काय आहे सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात.
काय गोड चाल हे असंच राहू दे रे बाबा, त्याला आपल्या याचं काही करू नको. पाहता गोवळी फार गोड चाल लावून विष्णू महाराज त्यांनी पाहायला गेलं तर म्हटले गाईच्या धारा काढणारे गोपाळ, पाहायला गेलं तर जगाला खायला देणारा भगवान. बघा तुलना कशी, एका बाजूला विश्वाचा मालक आहे, एका बाजूला तुमच्या माझ्यासारखे शेतकरी कुटुंबातले गोपाळ. आपण शेतकरी आहात, आपण सगळे साधे माणसं आहेत, गोपाळ लहान येतात. एका बाजूला गाईच्या धारा काढणारे गोपाळ पंडित महाराज, एका बाजूला विश्वाला खायला देणारा भगवान. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी तो वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठी, किती प्रमाण गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत प्रभो प्रलय स्थानम, निधानम बीजमभिन्या बोलविल्या विदू बोली. पाहता सगळं इथं लावायचं. पाहता विश्वाचा मालक, एका बाजूला विश्वाचा मालक आहे, एका बाजूला गायीच्या धारा काढणारे गोपाळ आहे. चरित्र काय घडलं, त्या विश्वाच्या मालकानं गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. खाय त्यांची उष्टावळी, हे चरित्र. त्याचं कारण आहे बघा, समाज हा बोलल्यानं जिंकला जातो, शत्रू हा कपटानं जिंकला जातो, मित्र हा सत्यानं टिकला जातो, राजा हा कलेनं जिंकला जातो, आणि देव हा भावानं घरी आणला जातो. बघा लक्षात आलं, तुम्हाला समाज जिंकायचा, बोलणं गोड ठेवा. कडू बोलून रागीट बोलून चालत नाही बाळासाहेब, सोडून द्यावं लागतं. काय पर्याय, आयुष्य गेलं माझं त्याच्यात. 25 वर्ष झाली कीर्तन करून. गोड बोललं तर काम होतं, नाही तर मग रागीट बोलल्यावर काहीच काम होतच नाही. माझं ध्यानातच ठेवतो, होत नाही नाही नाही. गोड बोलून माझा माईक लागला बघ, मी लावून घेतलं. गोड बोल, तुम्ही गोड बोलून कंटाळलं, अर्थ एवढाच. कोणी असो बरं, गोड बोलल्यानं काम होतं. मी तुम्हाला माझं नाही सांगत, मी संतांची प्रमाण सांगतो तुम्हाला. मधुरा वाणी ओठी, हे माझं नाही, संतांचं. वेची ते वचन, जेने राहे समाधान, साचानी मवाळ. गांजा खसने लिहिलेलं नाही, प्याताडानं लिहिलेलं नाही, विश्वाच्या माऊलीनं लिहिलं. साचानी मवाळ, मितुऱ्यानी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. ऐका, गोड बोललं की समाज जिंकलं. काही भारत देशात असे काही आमदार ते निवडून आल्यापासून अजून पडलेच नाही. 75 वर्ष झाले. भारत स्वतंत्र झाल्यापासून त्यांच्याच घरात आमदारकी, निवडूनच येतात. का माहिती का, गोड बोलतात. ज्याला बोलणं जमलंय तो समाजावर कब्जा मिळवत असतो. ध्यानात ठेवा, एखाद्याचं दुकान अहमदपूरला, चाकूरला असू द्या, लातूरला असू द्या, पुण्याला असू द्या, साधं दुकान असतो, काचा सुद्धा नसतं त्याच्या दुकानात, गर्दी आहे मरणाची. काचाच्या दुकानात लोक जात नाहीत का, बोलत नाहीत म्हणतात, चांगलं दाखवत नाहीत. त्याचं कारणच आहे, गोड बोललं की समाज जिंकला जातो. ध्यानात ठेवायचं, गोड बोलल्यानं समाज जिंकतो, कपटानं शत्रू जिंकला जातो. महाभारत जे ग्रंथ आहे त्याच्यात कपट आहे बघा. 9 कपट केले भगवंतानं, 9. तेव्हा पांडवाचा विजय. त्याच्याशिवाय पांडव जिंकू शकत नाही. 7 अक्षयी सैन्य एका बाजूला आहे, एवढे मोठे कौरव एका बाजूला आहे, आणि 5 पांडवन देव एका बाजूला आहे. तरी पांडवाचा विजय का, कपटेन शत्रू कपटानं जिंकला जातो. समाज बोलल्यानं. मैत्री टिकवायची, पंडित महाराजांची माझी, बाळू महाराजांची माझी, संभाजी महाराजांची माझी, रायवाडी गावाची माझी. तर मैत्रीमध्ये खोड चालत नाही. किंगावार तर किंगाव सांगायची, धर्मापुरी सांगायची. खरं बोललं की मैत्री तुटत नाही. सत्यानं मैत्री टिकली जाते. ध्यानातच ठेवा, बोलल्यानं समाज जिंकला जातो, कपटानं शत्रू जिंकला जातो. तुमच्याजवळ कला असेल, तुमच्या बालकृष्ण महाराजासारखा आवाज असेल, विष्णू महाराजासारखा आवाज असेल, पंडित महाराज तुमच्या आदित्य सारखा पकवाज येत असेल, राजा जिंकला जातो, खुश होतो राजा. कलेनं राजा जिंकतो. तसा ज्या मंदिरातल्या देवाच्या दर्शनाला तुम्ही जाता, हा रामाची तुम्ही कथा ऐकता, कृष्ण कथा तुम्ही ऐकता, या देवाला याच्यातलं काही लागत नाही.
शब्द आहे बघा, भाव बळे आकळी. काय कोट ज्ञानोबांच्या हरिपाठातल्या प्रमाणे भावची कारण देवा कारणे भाव तस्मा. किती प्रमाण? 1000 प्रमाणे बघा. देव भावाचा भुकेला तो भाव का भोका. हे सगळे प्रमाण त्याच अर्थाची. अर्थ एकच, तुमचा भाव शुद्ध झाला की मग देव तुमच्या घरी येतो. शबरी सारखा येतो, केवटा सारखा येतो. रामकथा अक्रूर महाराज साखरे नाव टाका, माझी रामकथा आहे, युट्यूबला तुम्ही पाहू शकता. सगळी कथा सांगायला आपल्याला वेळ नाही, एवढंच सांगायचं. एकदा तुमचा भाव शुद्ध झाला की मग शबरी सारखी उष्ण गोरं खातो. भाव शुद्ध झाला की केवटानं पाय धुवून नावेमध्ये बसवतो. तुम्ही रामायणात ऐकलं, भाव शुद्ध झाला पाहिजे. तसा गोपाळांचा भाव शुद्ध झालेला आहे. त्या पेंड्याच्या घरी कडी केली. ती कडी तुमच्याकडे कडी करतात? कडी करतात त्याची करतात. ताकाची असते ना, दह्याची, आमसुलाची नसते, असते ताकाची असते, दह्याची असते. जुन्या काळात रायवाडीच्या सप्त्याला, ज्या काळात जुना सप्ताह 100 वर्षापूर्वी जर कोणी असेल, 50-60 वर्षापूर्वी, काय काल्याच्या पंक्तीला असायची शिरा भात कढी. आमच्याकडे असेल काल्याला काय असायचं? शिरा भात कढी. कढी लय भारी व्हायची. 8-8, 10-10 दूर नाहण्याची सदाशिव महाराज. टेस्टेड अगदी टेस्ट आहे. थोडंसं मीठ, थोडीशी तिखट, थोडीशी आंबट, फार गोडात. फक्त ऐका तोंडाला पाणी बिनवून अशी ती कढी केली होती. म्हणजे पेंड्याच्या घरी. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा, अय बहिणींनो इकडे बघा. कढी केली होती कढी, आणि त्या कढीला फोडणी दिली. असं ती कढीला अशी चटणी बिटणी टाकली, वरून थोडं तेल सोडलं, त्याला फोडणी दिली, थोडं कढीपत्ता वगैरे, मोहरी वगैरे. इकडे बघा, ते तुम्ही माझ्याकडे बघा. हळूहळू फोडणी दिली, वरून ताक सोडलं थोडंसं, आणि ताकाची ती कढी, तिचा वास असा दारामध्ये आला. तो पेंड्या दारात खेळत होता. आई काय बनवलं? आई म्हटलं, अरे 2:30 वाजले ना आपले, त्यामुळं चटक्याचं ऊन पडतंय, गरमतंय ना राजे, आपल्याला प्यायला कढी केली. असं काय? दे बरं म्हटलं आई मला. आता पोरानं मागितली नाही ना, त्याच्यासाठीच केली. आईनं लगेच एका ग्लासामध्ये दिली. माझ्याकडे बघा, त्याला ती कढी घेतलेली आहे पेंद्यानं. इकडे लक्ष द्या. आणि कढीचा ग्लास तोंडाला लावला. माझ्याकडे बघा, जशी जिभेला चव लागली त्याची, त्या कढीची लय टेस्टेड झालती. इतकी छान झालती, इतकी गोड झालती, इतकी मधुर की तिला शब्द नाही. बरोबर थोडंसं मीठ, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, अशी चटकदार. जशी जिभेला चव लागली तसं त्या चव लागल्या बरोबर विठाला विठाला विठाला